नमस्कार मित्रांनो, माऊली प्लंबिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता आपण नळ तुटलेला आहे आणि त्याची थ्रेड आतमध्येच राहिलेली आहे। आपण तर याने खोलून घेऊया। अशा पद्धतीने आपण हे आतले जे तुटलेले थ्रेड आहे ते खोलून घेत आहोत। बिना पाईप तोडफोड विना तोडफोडचे आपण जे आतमध्ये नळाची थ्रेड राहिलेले आहे ते काढून घेत आहोत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थ्रेड बाहेर येत आहे आणि फायनली थ्रेड निघलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे थ्रेड आतमध्ये तुटलेले होते। नळाची थ्रेड तुटले असल्यामुळे पाणी वेस्टेज जात होतं। तर आपण आता नवीन नळ लावूया। नवीन नळाला चांगल्या प्रकारे 25 राऊंड टेफ्लॉन टेप मारून आपण नळ फिटिंग करणार आहोत। आपण मार्केटमधून नवीन नळ आणलेला आहे। आपण सर्वप्रथम टेफ्लॉन टेप लावून घेऊया। चांगल्या प्रकारे 25 राऊंड टेफ्लॉन टेप मारून घ्यायचा आणि नळ फिट करून घ्यायचा आहे। चला तर आपण नळ फिटिंग करूया। नळ आता आपण फिटिंग केल्यानंतर पाणी टेस्टिंग करून पाहूया। आतमध्ये जुना टेफ्लॉन टेप आहे तो काढून घेऊया। क्लीन करून हा नळ फिट करूया। अशा प्रकारे आपला नळ फिटिंग झालेला आहे। फुल टाईट करून घ्यायचा आहे आणि शक्यतो चांगल्या क्वालिटीचा नळ वापरा म्हणजे नळ तुटत नाही। लोकल क्वालिटी आणली तर नळ कालांतराने 1-2-3 महिन्यातच लगेच तुटून जातो। आता आपला नळ टाईट झालेला आहे आणि आपण पाणी चालू करून टेस्टिंग करूया। कॉक चालू करून येऊया। हे बघा अशा पद्धतीने आपला नळ फिट झालेला आहे। कॉक चालू करून पाणी टेस्टिंग करूया। ग्राउंड फ्लोर आहे, पाण्याला भरपूर प्रेशर आहे, त्याच्यामुळे लिकेज राहणार नाही हे पण आपल्याला चेक करायचं आहे। लिकेज राहिल्यामुळं भिंतीत पाणी मुरतं, तर लिकेज पण नाही राहायला पाहिजे हे आपण चेक करणार आहोत। अजून वाल चालू झालेला नाही आहे। वाल चालू करायला गेलेले आहेत। वाल चालू केल्यानंतर लगेच पाणी येईल। वाल चालू झालेला आहे, लाईन भरत आहे आणि अशा प्रकारे आता आपण टेस्ट करूया। साईडने कुठं लिकेज आहे का काय? लिकेज बिलकुल कुठं नाही आहे, ओके झालेला आहे आणि अशा प्रकारे नळाला पाणी आलेलं आहे। एअर येत आहे। पूर्ण लाईन खाली झाली होती, आता एअर येत आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फुल प्रेशर पाण्याला आहे। फायनली आपलं काम ओके झालेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने तुटलेल्या नळाची थ्रेड काढू शकता। व्हिडिओ आवडल्यास माऊली प्लंबिंगला लाईक करा, शेअर